दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. माझं नाव सुभाष त्र्यंबक पवार, राहणार मंगरूळ. मी इथं मित्राच्या शेतामध्ये नुजिवडी कंपनीचे अध्यायी कपाशी बघण्यासाठी मुद्दाम म्हणून आलो होतो आणि मला खास करून म्हणजे त्या कपाशीच्या 25 बोंडाचं वजन करून बघायचं होतं. तर मी करून बघितलं आणि त्याचं वजन जे आहे तर पूर्ण 155 ग्रॅम आलं. आणि खास करून म्हणजे मी येणाऱ्या या जूनमध्ये स्वतःच्या शेतामध्ये 3 ते 4 पुढे मी स्वतः लावणार आहे. आणि मंगरूळ गावामध्ये सरासरी कमीत कमी ह्या नुजिवडी कंपनीचं जे अध्याय ही व्हरायटी आहे तर ती 100च्या वरती लोकांनी लावलेली आहे. आणि खास करून माझं सांगणं आहे की हा कापूस पूर्ण कंपनीला सुद्धा भारी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्या आणि वेचायला पण सोपा आहे. सरासरी एका झाडाला 60, 70 ते 80 कैरी मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितली. कुठं कीड नाही, कुठे बोंड आळाई नाही, कुठं काही नाही. अध्या कापूसवान आवडला तुम्हाला? मला खूप आवडला, म्हणजे 100% आवडला. आणि मी पण 3 ते 4 एकरामध्ये याची पुढच्या वर्षी लागवड करणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. बरोबर. दादा तुमचा परिचय सांगा. माझं नाव प्रदीप गणेश बुटे, राहणार मंगरूळ, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. तर हे जे निजुडी सीडचा अध्यावान आहे ही मी पण एक दीड एकर क्षेत्रावरती मी लागवड केलेली आहे. पहिलेच वर्ष होतं माझं. पण आम्हाला कोतकर सरांनी आणि त्यांनी मार्गदर्शन दिल्यामुळं आम्ही त्याची अगोदरच बुकिंग केलेली आहे तुमच्याकडं. आणि तो कापूस लावल्यानंतर त्याच्यामध्येच आमची शेजारीच एक जमीन आहे असल्यामुळं तिथं पण एक बॅग त्याच्या सोबतच लावलेली आहे. दोन्ही बॅगमध्ये आम्हाला जवळपास 30% फरक दिसतोय. कारण फरक असा आहे की हे जे अध्या सीड्स जे लावलेलं आहे ते सरांच्या मार्गदर्शनाखाली लावले आहे आम्ही. 1/4 वरती त्याची लागवड केलेली आहे. तर 1/4 वरती लागवड करून आणि बाकीचे दुसरं एक US कंपनीचा आहे तर ते 2/4 वरती लावलेले आहे. तर तो फरक बघण्यासाठी आम्ही शेजारी मुद्दाम म्हणून लावलं होतं ते. तर आता दोन्हीमध्ये फरक बघतोय आम्ही. तर आध्या सीडचं जे आहे त्याची क्वालिटी पण चांगली आहे. रोग प्रतिकार शक्ती पण जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि फुलांची पात्यांची संख्या एकदम जास्त आणि बोंडाळी वगैरे काहीच नाही. वेचायला पण सोपं आहे. कारण मजूर जे पण येतं तर ते सांगतात की तुमचा कापूस एकदम वेचायला हो वेचणी झाली पण. आणि उत्पन्न पण चांगलं आहे सरासरी. हो बाकीच्या व्हरायट्यापेक्षा आमचं उत्पन्न समजा या कापशीमध्ये चांगलं वाटलं आम्हाला. येणाऱ्या वर्षी किती एकरावर लागवड करणार अध्या? येणाऱ्या वर्षी आम्ही सरासरी मी स्वतः माझ्या शेतामध्ये 10 ते 12 बॅग दरवर्षी लागवड करतो. पण तरी यावर्षी 10 बॅग तरी आम्ही अध्या कपाशीची निवड करणार. तुम्ही 10 बॅग लावणार. हो. आणि आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काय सांगणार अध्याबद्दल? तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तर सांगणार की आम्ही आमच्या बेसवरच आमचे एक ग्रुप आहे शेतकरीचा. तर त्यामध्ये आम्ही जवळपास मंगरूळमध्येच 300 बॅग बुक केलेल्या होत्या यावर्षी अध्या कपाशीचे. बरं. आणि आज त्याच्यानुसार आणखी याच्या 300ला परत आणखी त्या 300 आम्ही यावर्षी तरी प्लस करायला भागास पडणार. कारण बरेचसे शेतकरी जे आहेत आमचं भरपूर मार्गदर्शन घेतात. बघ तुम्ही काय केलं काय नाही कसं तर आम्ही त्यांना हेच सांगणार. आतापर्यंत पण तेच सांगत गेलो. अध्या कपाशीची लागवड वाढणार येणाऱ्या वर्षी. कारण आमचं शेत जवळ असल्यामुळे भरपूर मित्र वगैरे आमची शेती बघायला समजा कपाशी वगैरे कशी बघतात नवीन वाण लावल्यामुळं. तर त्यांना पण हेच आवडलं वाण. जास्तीत जास्त लावलं दोन्ही यावर्षी. धन्यवाद.